13 जुलै रोजी महाराष्ट्र शासनाने बांधकाम कामगार महामंडळाचा एक GR काढलेला आहे। त्या GR मध्ये पहिली ते 9वी 11वी आणि फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड इयर डिप्लोमा डिग्री असे जे बांधकाम कामगारांच्या 2 पाल्यांना पैसे मिळत होते त्या योजना पूर्ण त्यांनी बंद केल्यात। त्याच्याऐवजी त्यांनी वस्तू स्वरूपात वाटप करायचं ठरलेलं आहे। आमच्या संघटनेचं आणि कामगारांचं असं म्हणणं आहे की आम्हाला वस्तू स्वरूपात नाही पाहिजे, जे पूर्वीप्रमाणे होतं तेच आम्हाला मिळालं पाहिजे। कारण हे मंडळ जे आहे हे मंडळ फक्त कंत्राटदाराच्या लाभार्थ्याला आहे। या मंडळाचं नाव महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ बदलून महाराष्ट्र राज्य इमारत व बांधकाम कामगार कंत्राटदार कल्याणकारी मंडळ असं ठेवावं अशी आमची मागणी आहे। कारण पूर्ण सगळ्या ज्या योजना आहेत ते पूर्ण कंत्राटदारामार्फतच वाटप होत आहेत आणि त्या ज्या वस्तू त्यांनी वाटप करतात, भांडे असेल, पिठे असेल, पहिले जे काही वस्तू वाटप केलेत त्या सर्व पूर्ण उत्कृष्ट दर्जाच्या नव्हत्या। आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी रक्त तपासणीचं पण टेंडर दिलं होतं। त्या रक्त तपासणीच्या टेंडरला एका व्यक्तीचे त्यांनी 4000च्या आसपास पैसे घेत होते। असं एका कामगाराच्या मागे 6 जणांचं रक्त घेत होते। त्याचा कुणाचाही रिपोर्ट आलेला नाही, सगळे बोगस रिपोर्ट आहेत। दुसरी गोष्ट त्यांनी RPL नावाची योजना काढली होती बांधकाम कामगारांना प्रशिक्षण देण्यासाठी। त्या प्रशिक्षणामध्ये एकालाही प्रशिक्षण दिलं नाही, फक्त फोटो काढले आणि कंत्राटदाराने त्याचे पैसे उचलले। अशा बऱ्याच योजना आहेत की ते कंत्राट देऊन सगळ्या पूर्ण फेल जात आहेत, फक्त पैसे कंत्राट। म्हणून आमची मागणी आहे की पूर्ण कंत्राटी पद्धत बंद करावी, मंडळाची पूर्ण 15 जणांची बॉडी तयार करावी आणि तो निर्णय मंडळाने जो काय घेईल तो मंडळाच्या त्या बॉडीने घ्यावा। आता सध्या फक्त एकच व्यक्ती मंडळाचा निर्णय घेत आहे आणि त्या व्यक्तीला निर्णय घेण्याचा कुठलाही अधिकार नाही। त्यामुळे हे मंडळ पूर्ण चुकीच्या दिशेने जात आहे। म्हणून आम्ही आज एक दिवसीय धरणे आंदोलन बसलो आहोत।